की याला सर्वस्वी जे आपण बैलगाडा प्रेमी बकासूर देवाचे जे प्रेमी आहेत सर्वस्वी चूक ही पब्लिकचीच आहे. टॉपची होती म्हणूनच दिली. बरं 2 नंबरातली असती दिली. चावले पुन्हा बरोबर पळवा म्हणून. माझी ती इच्छा एकदा मथुरमध्ये. यश हा गुलाल हा पूर्णपणे रायफल 81-81ला समर्पित करतो. समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भाडळे आणि त्यांच्या देवानं आणि त्यांच्या जोडीला अजून एक अमरावतीचा देवा पळाला. हे दोघंही सुंदर अशा भैरवनाथ केसरी सासवडचं मैदान संपन्न झालं ओपनचं. त्या मैदानामध्ये आज 1 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. तर मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भाडळे आहेत. अमित शेठ नमस्ते. नमस्ते. अमित शेठ तुमचं अभिनंदन. काय सांगाल आज बऱ्याच दिवसानंतर 1 नंबरच्या गुलालामध्ये दिसताय. किती दिवस प्रतीक्षा करावी लागली 1 नंबरच्या गुलालासाठी? आता माझा जवळजवळ 3 महिने झाले. आज बॅड पॅच चालू होता. बरं चिमण्याची थोडी तब्येत खराब असल्यामुळं बैल तो तिकडे बर. आपला. आणि आता काशेगावच्या मैदानात खोंड आवडला आपल्याला. त्याच दिवशी खरेदी करून तिथं पळवला होता आपण. बरं म्हणजे आता काशेगावच्या मैदानातच त्याला खरेदी केला होता आपण. खरेदी केला होता. बरं आणि ह्याच्याविषयी काय सांगाल? ही देवा खरेदी केली आता मागच्या 1-2 मैदानापूर्वी आम्हाला तुम्हाला ह्याची ज्यावेळेस पुकार झाला त्यावेळेस कळालं की ही नवीन खरेदी. तर ही खरेदी कुठली आणि या खरेदीत काय पाहिलं आणि किती रुपयाची खरेदी? ही खरेदी आपली आहे वाशिम मधली. हां जहांगीर खान म्हणून आहेत. बर. ते मालक आहेत पहिले आपले बरं बरं देवाचे जुने. देवाची. हां तर हे भाऊ आहे आपला बर. प्रज्वल शेठ विटणोर हां मांजरेचे आहेत. बरं आमच्या नजरेत आला आपला पृथ्वी शेठ खुटवड आहेत पुरसुंगीतले. त्यांच्या महर्षी केसरीमध्ये बाईजामध्ये बैल पळाला होता. त्याच वेळेस आम्हाला आवडला होता. त्याच्यानंतर लगेच शेठ बरोबर आमचं कॉन्टॅक्ट झालं. आणि एकनाथ शेठ म्हणून आहेत आपले तिकडले बरं संभाजीनगर त्या साईडचे. त्यांनी मध्यस्थी करून आपल्याला हा खोंड घेऊन दिला. बरं आणि काय सांगाल आज म्हणजे लयच गरम रक्तात दिसतंय देवा. आणि देवा नाव पहिल्यापासूनच आहे का? पहिल्यापासून स्टार्टपासूनच. स्टार्टपासूनच देवा. आणि आजच्या देवा तो देवा कुठला आहे? तो देवाबद्दल हे आपले जहांगीर शेठ तुम्हाला माहिती देते. बरं बरं आता दादा ही बॅड पॅच चालू असताना 3 महिने तुम्ही एवढ्या मोठ्या संघर्षाला सामना केला. एवढी तुमच्याकडे आर्थिक सुबकता असताना सुद्धा नंदी पळवत असताना ही आर्थिक सुबकता काय कामाला येते का? आर्थिक सुबकता आता त्याच्याशिवाय क्षेत्र तर राहिलेलं नाहीये. क्षेत्र आहे सगळं आता म्हणजे पैशावरतीच चाललेलं आहे जवळजवळ. तुमचा बैल किती पळू किती नाही काय हो ज्यावेळेस बॅड पॅच चालू होतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी जाणवतात आपल्याला. जाणवतात. आणि त्याला नंदीच पळावं लागतो का दादा? त्याला नंदीच पळावं लागतो. तुमचा नंदी पळाला तुम्हाला ना पैशाची गरज ना कोणत्या गोष्टीची गरज. तुम्हाला घरपोच पैरे मागायला येतील. कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही तुम्हाला. फक्त तुमचा बैल पळायला पाहिजे. मागच्या 2025 मध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये किती तुम्ही पैसा खर्च केला? आणि 2026 वर्ष सुरू होते, आजचा 4था महिना चाललाय, आता किती पैसे खर्च केले? खर्चाचं काय खर्च आता नादा पुढं सगळं म्हणतात ना ते शून्य आहे. आता हे हिशोब प्रत्येक बैलगाडी मालकाने करायला चालू केले तर ते डोक्याबाहेरचे खेळ आहेत सगळे. पण हे कसं एक नावाकरता आपण सगळी धडपड चालू असते. त्याच्यामुळं आपण खरेदी केला आता देव. कितीची खरेदी? ही 23 लाख रुपयाची खरेदी आपली. बरं आणि काय पाहिलं याच्यात? काय नाही त्याची गती. त्या दिवशी तो पब्लिकने पळाला फक्त त्याच्या गतीवरती फिरवून आपण तो घेतलेला आहे. त्याला किती दिवस झाले घेतलाय? आता एक काशेगावच्या आधी 1 दिवस फक्त कोण घेतलेला आहे. किती फायनल मध्ये राहिला? आता इकडे हे पहिलं काशेगावला क्वार्टर फायनलला राहिला होता. 6व्या सेमीत राहीन आणि सावकारच्या सेमीमध्ये कडनी पळाला होता. तिथं क्वार्टरला राहिला होता. ते पहिलं मैदान माझं. आणि आज दुसरं मैदान हे सासवडचं केलं. इथं डायरेक्ट 1 नंबरचा मानकरी झाला. 1 नंबरचा मानकरी झाला. मित्रांनो हाच तो देव आहे अमित शेठ भाडळे यांनी नवीन खरेदी केलेली. चांगलं एकदम ॲक्टिव्ह दिसतोय. अमित शेठ तुमचं अभिनंदन. पुन्हा एकदा तुमच्या अंगावरती गुलाल पडतोय. काय सांगाल सासवडच्या मैदानाविषयी? काय सांगाल? यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे. जुनं पारंपरिक मैदान असल्यामुळेच खेळायला आलो होतो. 1-2 वर्षापूर्वी माझ्या शंभूनी आणि आपले किरण भांडवलकरांच्या सोन्यानी याच मैदानामध्ये 1 नंबर केला होता. थोडंसं मैदान बी लकी आपल्याला. त्याच्यामुळं सगळे विषय सोडून म्हणलं नवीन खरेदी जिथं मैदान लकी तिथं आपलं पळायला जाऊ निदान गुलाल तरी पडत. गुलाल तरी त्याच मैदानात परत 1 नंबरचे मानकरी झाला होता. तसंच अभिनंदन तुमचं कायम गुलालात राहत. आपण दुसऱ्या देवाच्या विषयी ह्या दादांकडनं माहिती जाणून घेऊ. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा दादा. माझं नाव हसीन खान जहांगीर खा पठाण, राहणार हिवरावरीला, तालुका जिल्हा वाशिम. ह्या देवाबरोबर पळाला तो देवा तुमचा आहे का? नाही, ते आपल्या पाहुण्याचं आहे. बरं काय त्या पाहुण्यांचं नाव काय? त्या पाहुण्यांचं नाव आहे नसीम खा पठाण, आमिर खा पठाण, राहणार हातखेळा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती. बरं एवढ्या लांब पळायला आलाय आणि ह्याचा त्याचा पायरा कसं काय जुळला? आता याचा त्याचा पैरा पडायचा म्हणजे विशेष. आता हे खोंड मी दिलेला आहे अमित बोले. बरं
आणि याची गती आणि त्याची गती सारखी आहे. लय विषय अगोदर याचा होता आम्हाला पळवायचा सोबत, पण काही कारणास्तव ते जमला नाही. बर पण आता आपण एक खूण दिला अमित भाऊचा, सुमित भाऊचा मला कॉन्टॅक्ट झाला याच्या बंधूंचा, बर आणि मी याचा पैरा केला. म्हणलं ही गाडी चांगली पडणार आहे बर भविष्यात. आम्ही आणला ना ते 1 नंबर करून दाखवून दिला. घर दाखवून दिलेला 1 नंबर. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतात बैलगाडी मालक, कुठं तुम्हाला वाटतं का आज आपण बैल विकतोय तो पळला पण पाहिजे? तुमची अपेक्षा काय असते? आमची अपेक्षा तर हेच आहे, आपला नंदी आपण दिला त्या मालकाचं बी त्यांना नाव करा, आपलं बी नाव होते, बर बैल पडायला पाहिजे. पळायला पाहिजे. बिलकुल कुठं देताना किंवा तुम्ही ज्यावेळेस बैलांच्या किमती सांगता त्या किमती ऐकल्यानंतर एखाद्या मोठ्या फॉर्च्युनर गाडीची किंवा एखाद्या मोठ्या SUV कारची किंमत असते, एवढ्या मोठ्या किमतीची तुम्ही बैल विकता, ही किंमत ठरवत असताना त्या मालकाचा कुठं भविष्यातला विचार करता का तुम्ही? मालकाचा विचार करूनच बैल देतो आपण त्याला. बर. हो. आणि तो नंदी ज्यावेळेस तुम्ही विकता त्यानंतर वर्षानं 6 महिन्यानं कमी पळायला लागतो किंवा त्याचा पळ कमी होतो, काय कारण असतो, तर त्यावेळेस कुठं काय वाटतं का बाबा आता आपण त्यांना पुन्हा साथ दिली पाहिजे? बिलकुल 100% साथ दिली पाहिजे. म्हणजे तुम्ही नंदी त्याला दिला, आता मला काहीच काम नव्हतं इथं यायचं, बर फक्त आता प्रेम नात्या खाता मी झालो आणि याला पैरा करून दिला आणि पडून बी दिला, पळून पण दिला. बरोबर आहे. आणि भविष्यात त्यांना अजून पळव आमची हीच इच्छा आहे. हीच इच्छा आहे. एवढे पैसे खर्च केल्यात म्हणल्यावर पडलीच पाहिजे वस्तू. बिलकुल 100%. आता पुन्हा एकदा आपण ह्यांच्याकडे वळू, अमित शेटकडं. चिमण्यानंतर ही खरेदी, चिमण्याविषयी काय सांगाल? चिमण्या आता कसं आहे? नाही, चिमण्याने मला 11 महिने कंटिन्यू गुलाला ठेवलेलं आहे. जेव्हापासून त्याला घेतलं तेव्हापासून. आता बैलगाडी क्षेत्रात कोणताही बैल घ्या तुम्ही, कोणताही महाराष्ट्रातला टॉपर बैल घ्या, हा वर्षातून 1-2 महिने रेस्ट घेतो का तर घेतोच. त्याचप्रमाणे चिमण्याचे बी आता 1-2 महिने झालं रेस्ट चालू आहे. थोडीशी चरबी वगैरे वाढण्याचं प्रमाण झालं होतं, त्याला दम लागत होता, त्याच्यामुळं आता थोडासा बैल कमी केलेला आहे आणि आता रिहर्सलमध्ये तिकडे पळतोय बैल. येत्या 15-1 दिवसात बैल इकडे पळायला येईल मैदानावर. 7व्या सेमीच्या विषयी काय सांगाल आजच्या? 7वा सेमी, देवाचा 7वा सेमी झाला. हे काय होतंय की याला सर्वस्वी जे आपण बैलगाडा प्रेमी, बकासूर देवाचे जे प्रेमी आहेत, सर्वस्वी चूक ही पब्लिकचीच आहे. आपण जेवढं प्रेम करतो तेवढी साथ त्याला दिली पाहिजे, आणि तेवढ्या प्रमाणात ती साथ भेटत नाही. नुसतं प्रेम करून गोष्टी नाही ना चालत. आज तोंडापाशी आलेला घास निघून जातोय, ही फक्त चूक पब्लिक आणि पब्लिकचीच आहे. पब्लिकचीच चूक आहे. बरं. काय दिसेल का नाही देवान ती दोघं एकत्र पळतात? 100%. आत्ता वैभव शेठला मी परवाच कॉल केला होता. बरं. येत्या 12 तारखेला आपण गाडी आणू म्हणून. बरं. मुळशीमध्ये 2 लाखाचं मैदान आहे. मी स्वतःहून कॉल केला होता, तुम्ही विचारू शकता त्यांना. बरं, काय प्रतिक्रिया आली त्यांची? त्यांची प्रक्रिया काय नाही, घरची बैल आहे, कधी पण आणू, फक्त नियोजनाचं सगळं पाहून आपण म्हणजे नवीन कोण घेतलाय 1-2 मैदानं करा आपण, मग पुढे पळू. आता काय सांगायची आवश्यकता नाही आज. नाही म्हणजे ते आपण एक तर त्याच्या गळ्यात पळणं म्हणजे स्वतःला सिद्ध करणं आहे पहिल्यांदा. बरोबर. स्वतःला सिद्ध केलं तरच पळावं माणसाने. आणि 5 क्रमांक सेमीचा म्हणजे ह्यात देवाची गाडी पळाली, त्याला स्पीड लय जबरदस्त लागलं होतं, काय सांगाल? हो, आता हे काय केलं होतं, हे जे आहेत आपले जहांगीर शेठ, परत आपले चित्रा ड्रायव्हर, परत प्रज्वल, हे सगळ्यांनी मिळून हे नियोजन बांधलेलं होतं. आणि जे आमच्या मनी होतं, आता हे चित्रा ड्रायव्हर आहेत, यांनी दोन्ही पण बैल आणलेली आहेत. बरोबर. आता काहींचं काय होतं माहिती का, टॉपर बैल हातात आहेत, ते रोजच 1 नंबर करतात, पण ज्याची खरंच अंगात कला आहे आणि त्याला कुठं चान्स मिळत नाही, तो मिळाला बी पाहिजे. आणि ते त्यांनी स्वतः सिद्ध बी करून दाखवलाच. तिन्ही फेरे निर्विवाद वर्चस्व आपल्याला करून दिलं आणि 1 नंबरचा मानकरी केला. 1 नंबर. आता आपण वळूयात चित्रा ड्रायव्हर यांच्याकडे. नाव का तुमचं चित्र आहे दादा? नाही, पडलं होतं असंच. कसं पडलं? कशात बैल कारण? पळायचा आपला तिकडं. बरं, कुठला बैल पळायचा आपल्या तिकडे? चित्रा नावाचा बैल होता. बरं, म्हणून चित्रा ठेवलं का नाव तुमचं? तुमचं प्रॉपर नाव काय? माझं नाव वैष्णव संजय खांडेकर. आणि राहता कुठं प्रॉपर? गांधीली, छत्रपती संभाजीनगर. बरं, गांधीलीला राहता वे. गांधीलीची खूप नंदी यायची मागच्या वर्षी, ज्यावेळेस त्या भागामध्ये 3 फेऱ्याचं थोडंसं मैदान कमी व्हायची. ते नंदी काय करतात आता? दिसत नाही तेवढे गांधीलीची बैल? नाही, शंकरपट चालू होते आमचे. हा देवा पण शंकरपटातच होता इतका दिवस. बरं. आता ते बी नंदी येतील लवकर इकडे. तुम्ही फायनल कडनी मारलाय, काय सांगाल त्याविषयी? नाही, बैल तर काय, तो बी बैल कडच आहे, हा बी कडच आहे. बरं. एकदम टॉपची वस्तू दिली का अमित शेटवाडला यांना? टॉपची होती म्हणूनच दिली. बरं. 2 नंबरातली असती दिली नसती. बरं, चालतंय. धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. चित्रा ड्रायव्हर, आता तुम्हाला हा देवा, तो देवा सुंदर पळतोय, हा देवा कुणाबरोबर जोट्यात पळालेला बघायला आवडेल? तुम्ही मालकाला सुचवलंय कुणाबरोबर पळवा म्हणून? माझी ती इच्छा एकदा मथुरमध्ये पळायला पाहिजे देवाला. बरं. हो.
आता आपण गाडी बी चांगली पळल ती आणि 100% खात्री आहे की ती गाडीने 1 नंबर केला पाहिजे. दुसऱ्यात कुठं बी जरी मैदान असलं तर शेटला सांगन मी आवर्जून एकदा ती गाडी हाणावं. ओपनच होईल, दुसऱ्याचं एवढं मोठं होणार नाही, ओपनचीच मोठ्या रकमेची. ओपनचं असलं किंवा दुसऱ्याचं जरी असलं दुसऱ्याचं झालं एका दुसरं लय मोठं तर त्याच्यात. चालतं. आता आपण पुन्हा एकदा वळूया आता अमित शेट यांच्याकडे आहे, मुलाखती शेवट करूयात. अजून काय सांगाल इतर टीमच्या विषयी तुम्ही? मला जे यश मिळतंय हे यशामाग खूप म्हणजे सगळ्यात मोठे म्हणजे हे आमचे दाजी आहेत, देवकर दाजी आणि माझे 2 भाऊ, मोठा भाऊ आणि बारका भाऊ आणि प्रज्वलचे पप्पा, विटनोर फॅमिली काका, या सगळ्यांच्या सपोर्टिंगमुळं मी एवढं सगळं साध्य करतोय आणि सगळं इथपर्यंत करू शकतोय. एकाच माणसाचं हे सगळं काम नाही, जे आहे ते आमच्या सगळ्या टीमचं यश आहे. चालतंय, तुमचा आणि अभिनंदन. माझं यश हा गुलाल हा पूर्णपणे रायफल 81 ला समर्पित करतो. वा, धन्यवाद दादा.